नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहोत आज डगसाहेबांच्या शेतामध्ये. तर डगसाहेबांनं गेल्याच हवामान अंदाज सांगितला होता त्याप्रमाणे पावसाला बऱ्याच भागात आज सुरुवात झालेली आहे. आज आहे 11 सप्टेंबर 2025. तर बऱ्याच भागामध्ये आज पावसाला सुरुवात झालेली आहे आणि डगसाहेबांच्या शेतामध्ये आज रजिस्ट्रार शेतकरी कन्या आरती जाधव बी आलेले आहेत. तर डगसाहेबाला आता विचारू आपण पावसाचं इथून मोरी कसं राहील. आज आहे 11 सप्टेंबर 2025. नमस्कार. सर्वप्रथम या ठिकाणी रील स्टार आरती जाधव या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही एका प्रोग्रामला नांदेडकडे गेलो होतो. तर तिथून येत असताना मग जात असताना त्यांना म्हटलं माझी देखील सोयाबीन दाखवतो. तर हे माझे इन्व्हेज कंपनीचं त्रिशूल 108 सोयाबीनचं शेत आहे आणि या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. आज आहे 11 सप्टेंबर 2025. तर मी म्हटलं होतं ना 10 तारखेला परभणी जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल. तर खूप सुरू झाला. आता हे 12 तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो की सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा त्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर आज 11 आणि 12 तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये 6-5-11 जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीच्याला तिकडं खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर राज्यात सर्वदूर सांगायचं झालं तर राज्यातमध्ये 14 ते 20च्या दरम्यान राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर राज्यभर म्हणजे 14 ते 20च्या दरम्यानचा राज्यभर सगळीकडे पाऊस पडणार आहे. ज्या भागात अद्यापही पडलेला नाही त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. सर, विदर्भातलं वातावरण कसं राहील? विदर्भात आज तुम्हाला सांगू इच्छितो, आज 11 तारखेला विदर्भामध्ये जवळपास सांगू इच्छितो की अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर त्या परिसरात आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. तर काही भागामध्ये डगसाहेब अजून बी पाऊस उघडलेला नाही, तर तिथं पाऊस चालूच आहे. तिथली परिस्थिती कशी राहील? सगळीकडे हे सप्टेंबर मी म्हटलं होतं ना यावर्षी ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. तर म्हणून म्हणतो की सप्टेंबरमध्ये जरा जास्तच पाऊस राहणार आहे. कोल्हापूरच्या, सांगलीच्या शेतकऱ्यासाठी काय सांगतो? सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की रात्री त्यांना इतका अतिमुसळधार पाऊस झाला पहाटे 4 वाजता की बऱ्याच ठिकाणी तळे भरले देखील. आणि सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईच्या यांना सांगू इच्छितो जनतेला की आता ना म्हणजे 14 ते 20चा पाऊस पडणार आहे. तुमच्या इकडे अतिमुसळधार पडणार आहे, मुसळधार पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. सोयाबीन काढणीस आलेलं आहे त्या शेतकऱ्यासाठी काय सांगू इच्छिता? सोयाबीनच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, आता जशी वेळ भेटेल तसं काय करायचं, दुपारपर्यंत सोयाबीन कापायचं, 1 घंटा ऊन द्यायचं आणि लगेच उचलायचं आणि वळे लावायचे. असं केलं तर तुम्ही तुमचं सोयाबीन तुमच्या हातामध्ये लागेल. मी काय प्रश्न विचारतो. तसेच आरती जाधव ताई आलेल्या आहेत आपल्यासोबत. त्याचे काय प्रश्न असले तर विचारा डगसाहेब. डगसाहेब, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर येथे तर अहिल्यानगर आणि बीड आणि त्याच्यानंतर घनसावंगी त्या भागात काय झालं, काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडलेला नाही. तर त्या ठिकाणी आता परतीचा सगळीकडे पाऊस पडणार आहे. वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. 14 ते 18चा मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे अहिल्यानगर, बीड जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये रोयलागड या ठिकाणी. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. आणि डगसाहेब, बाहेरच्या राज्यातलं तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये कसा पाऊस राहणार आहे? राज्यामध्ये तेलंगणा, कर्नाटकमध्ये ना मी म्हटलं होतं ना आज 11 तारखे ते 16च्या दरम्यान पाऊस पडणार आहे. आज रात्रीच्या तिकडल्या भागात सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आता हे जे पाऊस आहे ना जास्त पश्चिम महाराष्ट्राला एकदा झोडपून काढणार, म्हणजे जास्त पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे. पुण्याकडे पडणार आहे, साताऱ्याकडे खूप पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुंबईला देखील पडणार आहे, नाशिककडे देखील पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर आज 11 तारखेपासून ते 20 तारखेदरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. धन्यवाद. तसे डगसाहेबांनी सोयाबीन केलेली, सोयाबीनचं विचारू डगसाहेबाला. सोयाबीन कोणती व्हरायटी आहे, काय नेमकं? शेंगाचं बी झुपके वरूनच दिसायले. शेंगा जवळपास हिला बघू आपण, हे 8-9 शेंगाचा झुपका आहे. शेंड्यालाच 8-9 शेंगा आहेत. ही आहे इन्व्हेज कंपनीचं त्रिशूल आहे आणि माझ्याकडे 108 देखील आहे. तर तुम्हाला सांगतो जे काय करायचं ते सगळ्या सांगत असतो. तुम्हाला सांगतो बरेच काही समजा विद्यापीठ आहेत ते इतक्या जाती काढू शकत नाही. फक्त मध्य प्रदेशमध्येच अशा जाती निघतात पांढऱ्या फुलाच्या लवकर येणाऱ्या. तर पाहू शकता हे किती गुच्छ येतं. म्हणजे सगळे सोयाबीनला असे गुच्छ लागले. वाटल्यास कोणाला बघायचं तर शेलू पातील रोड, गुगळी, धामणगाव आहे, इथं रोडूनच शेंगा दिसतात. हे माझं सोयाबीन आणखीन 10-15 दिवस बघायला भेटेल तुम्हाला. तर इतक्यामध्ये ह्या शेंगा बघा,
ह्या नुसत्या शेंड्याला 3 दिवसात 3 12 13 शेंगा नुसत्या इतक्यामध्ये म्हणजे इतका जोरात सोयाबीन आलेला आहे. इतका पाऊस असताना देखील ज्यांना पाहायचं ते त्यांना कधी येऊ शकता. इनोवेज कंपनीचं त्रिशूल आणि त्याच्यानंतर तिकडे 108 देखील आहे. 16 एकर सोयाबीन आहे. किती जूनची पेरणी आहे सर? 11 जूनची पेरणी. 11 जूनची पेरणी आहे आणि आर्ली व्हरायटी आहे. हा लवकर येणारी व्हरायटी आहे. आणि 8-9 जवळपास जास्त शेंगा आहेत. कमीत कमी 8-9 शेंगा आहेत शेंड्याला. चांगली व्हरायटी डग साहेब. ज्या शेतकऱ्याला बघायची असतील त्यांनी उगळी धामणगाव येथे येऊन रोडलाच डग साहेब शेत आहे, तिथं पाहू शकता तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद.